आता आम्ही जर म्हटलं तुम्ही फारच ढोरपोटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय, आवडेल तुम्हाला? जय हिंद, जय महाराष्ट्र, मुलाखत बंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण माझं पत्रकार परिषद संपली. आपल्याला चहा पाजून नाश्ता देऊन आपल्याला पाठवून दिलं. फिडीसपणाने बोलणं हे कोणालाही मान्य नाही. हे संस्कारातच मान्य नाही. ते जरी कोणाला तरी अरे तुरे गाडे अरे तरी आम्ही त्यांना राजसाहेबच म्हणू. चला तरी आम्ही त्यांना राजसाहेबच म्हणू. माझ्यावर ते बोलले. माझा बाप राजकारणात नव्हता, माझा आजोबा राजकारणात नव्हता, माझा काका राजकारणात होता. राजसाहेब ठाकरे, तुम्ही पुण्यवान आहात की तुम्हाला तुमच्या आजोबांची पुण्याई आणि तुमच्या काकांची पुण्याई मिळाली. मला वाटलं त्याचा चांगला आपण उपयोग करून घ्या, पण तुम्ही काहीच करताना दिसत नाही. 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही खूप वेळा बाबासाहेबांचं नाव घेतलं आणि मिरवणुका जोरात काढा म्हणालात. कालच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेखच नाही. बाबासाहेबांच्या मायलेकरांना जयंतीच्या शुभेच्छा, बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा तमाम महाराष्ट्राला मी देतात, असं वाक्य काय तुमच्या तोंडात आलं नाही. तुम्ही जय भीम मी म्हणाला नाही. काय झालं अचानक तुम्हाला? तुम्ही सांगता की पवार साहेबांनी जातीयवाद वाढवला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला हे तुम्हाला माहीत नाही का? आईला सतीनं जाऊ देता शिवाजी महाराजांनी सगळं कर्मकांड तोडलं हे तुम्हाला माहीत नाही का? दुर्दैवाने तुम्ही पुरंदरच वाचता. अफजल खानाचा कोथळा काढला, त्याबद्दल प्रत्येक मराठी मातीतला स्पर्श करण्या माणसाला अभिमान आहे. होय, कोथळा काढला, पण त्याचबरोबर कोथळा काढल्यानंतर, अफजल खान पडल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्यावर एकदाच वार झाला, उजव्या खांद्यावर, ज्या खांद्यात ज्या हाताने तलवार पकडायचे. तो वार कोणी केला होता? त्यांचा वकील, अफजल खानाचा वकील कोण होता ते तुम्ही का लपवून ठेवता? अफजल खानाची सैनिक म्हणून आईंच्या आदेशाप्रमाणे, जिजामातेच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कबर बांधली. पण ज्या माणसाने हल्ला केला होता त्यांचं मुंडकं तलवारीवर घेत अख्ख्या गावभर फिरवलं, त्याचं नाव तुम्ही महाराष्ट्राला का नाही सांगत? त्याचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी. का नाही तुम्ही महाराष्ट्राला सांगत? कोण जातीवाद वाढवतंय? त्याच्यानंतरच्या इतिहासामध्ये काय झालं? पेशवाई, जिंकले तर पेशवे आणि हरले तर मराठा. हा जातीय मतभेद कोणी निर्माण केले? आणि पेशवे नव्हते असं तुम्ही कसे काय म्हणू शकता? पिक्चर निघतात बाजीराव, कोणावर निघतात? हे सगळं कधी सांगणार तुम्ही? ते उठून उभं राहून हिडीस फिडीस बोलणं, दुसऱ्याची टिंगल टवाळी करणं. तुम्हाला पेट्रोलचे भाव दिसत नाहीत? तुम्हाला डिझेलचे भाव दिसत नाहीत? तुम्हाला गॅसचा भाव दिसत नाहीत? तुम्हाला भाजीपाल्याचा भाव दिसत नाही? त्याच्यावरती तुम्ही काहीच बोलणार नाही आणि फक्त कुठेतरी सैनिकांना, तुम्हाला मानणाऱ्यांना उजवीकडे घेऊन जायचं म्हणून काही बोलणार. एवढं भुंग्याबद्दल तुम्हाला प्रेम आणि आहे ना, तर कालची सभा तुम्ही का घेतलीत? जिथे तुम्ही सभा घेतलीत ना, तिथे सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे एका बाजूला सेंट जॉन शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला हनुमान काय विद्यालय, समर्थ विद्यालय आहे. हां, तेच शिवसमर्थ विद्यालय. सुप्रीम कोर्टाचा नियम काय सांगतो की 100 मीटरच्या आजूबाजूला कळणे लावू नये. मग तुमच्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं का इथे या 2 शाळा आहेत, ज्याला सायलेंट झोन म्हणून महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्हप्रमाणे घोषित केली आहे? का तुमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आम्ही तिथेच करू म्हणून? एवढा तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल मान सन्मान वाटतो
तर तुम्ही का नाही बोललात? तुम्ही बोललात की वस्त्रा कसा सापडेल, ते दाढीच करत नाहीत, मुसलमान दाढीच करत नाहीत. तुम्ही विसरलात का तुमचा एक मित्र होता हाजी आराफत शेख, जो आता BJPचा अल्पसंख्याकांचा अध्यक्ष होता आयोगाचा. तो तुमचा मित्र होता, तो मनसेत होता, मनसे वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून आपण अनेक वेळा जेवलोय. विसरला का की तो दाढीच करायचा नाही, साफ दाढीचा होता? म्हणजे तुम्हाला फक्त स्मृतीत आणून देतोय मी, बाकी काहीही करत नाहीये. मुंबऱ्यात अतिरेके सापडले. मी 2009ला मुंबऱ्यात गेलो. तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पहा. फक्त 2दा, आणि तेही बाहेर न आलेली लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत. कारण का मुंबऱ्यात एवढा बदल झाला आहे की लोक आता वेगळा विचार करणारच नाही. तेव्हा राजसाहेब बोलताना इतिहास, आपल्या बाजूला कोण बसलंय, तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता आणि तुम्ही त्याचं उदाहरण काहीतरी दिलं, त्याला दाढी होती का? म्हणजे तुम्ही आता सर्टिफिकेट देणार मुसलमानांना ते देशद्रोही आहेत का देशप्रेमी आहेत, हा अधिकार तुम्हाला देऊन टाकला. कोणी दिला? तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता, इतरांच्या नाकावर जाता, इतरांच्या रंगावर जाता. म्हणजे तुमच्यामध्ये तो वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय हे दिसतं. व्यंग, रंग हे कधीही काढायचे नसतात मनुष्य जीवनामध्ये. आता आम्ही जर म्हटलं तुम्ही फारच ढोरपोटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय, आवडेल तुम्हाला? राजकारणामध्ये व्यक्तिगत टीका करणं हे पाप आहे. इथे मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकत नाहीत. तुम्ही माझी अक्कल काढलीत. आपण खूप हुशार आहात. आपल्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचून बघा की सातारच्या गादरीच्या वंशजांना कसं कोंडून ठेवलं होतं पेशव्यांनी, आणि त्यांची आई कशी 4:30 वाजता उठून सगळे उठण्याच्या आधी त्यांना शिकवायची, प्रतापसिंह राजे भोसलेंना. आठवतं तुम्हाला? तुम्ही म्हणालात की ते कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, शिवाजी महाराज. अहो घेणार ना. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महात्मा फुलेंनी. कुठलंही हत्यार नव्हतं, पण केवळ ज्ञानावरती आधारित इतिहासाचं संशोधन करणं हा त्यावेळेसचा एक आश्चर्य म्हणून मोजलं जातं. आजही फुले साहेबांनी, महात्मा फुलेजींनी ही समाधी शोधली. पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज तर त्यांचे वारसदार होते, आणि हे दोघंही माझे आदर्श आहेत असं डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणत संविधान लिहिलं. त्यामुळे तिघांच्याही रक्तात, ओठात, शब्दात, क्रियेत शिवाजी महाराज होते. या तिघांचीही लेखनं वाचून बघा. त्यामुळे ह्या तिघांचं नाव घेणं म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे. हे तुम्हाला नाही समजणार, कारण का तुम्हाला कायम फूट पाडण्याची सवय. फूट. राजसाहेब, तुम्ही शिव्या घालू शकता, शिव्या आम्हीही घालू शकतो. फक्त माझ्या आईबाबांनी आणि पवारसाहेबांनी शिकवलेल्या संस्कारात आणि संस्कृतीत त्या बसत नाही. वेडेवाकडं बोलणं कोणालाही जमतं. हा लंगडा आहे, हा काण्या आहे, हा बुटक्या आहे, हा तोत्रे आहे, सगळं जमतं, सगळे बोलू शकतात. पण साधारण व्यंग हे काढू नये असं म्हणतात. आपण भाषण करता ते आपल्याला लखलाभ असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. पण एवढंच लक्षात ठेवा, संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, उत्तर जशास तसं द्यायला हवं. ते काय म्हणाला तुम्ही, गरगर 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 फिरवीन. फक्त हसण्यावरही लिहितात लोक. जरा तुमच्या भाषणावरती जे टोल चालू आहेत ते बघा, स्माइली जास्त आहेत कौतुकापेक्षा. समाजात एक नवीन जॉनी लिव्हर राजकीय व्यासपीठावर सापडला आहे असं म्हटलं जातात. मला लाज वाटते, मलाच माझी कीव वाटली, मला आश्चर्य वाटलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोक आता जॉनी लिव्हर म्हणण्यापर्यंत मर्यादा गेली. अहो, ज्या पुण्याईवरती जिवंत आहात, त्या प्रबोधनकार ठाकरे, ज्या वारशावरती जिवंत आहात ते बाळासाहेब ठाकरे, यांचं काही राहील या मातीत. तुमच्या नावावरती त्यांचा शिक्का आहे साहेब, म्हणून लोक तुम्हाला ऐकतात. तरी हे सगळं गमावून बसू नका, एवढीच तुम्हाला विनम्र विनंती आहे.
गृह विभाग राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या नाही, मला त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, कारण का मी रात्री जळगावला गेलो होतो आणि जळगाववरनं मी खूप उशिरा आलो, त्यामुळे मला काहीच माहिती नाही. पवार साहेबांवरती जी टीका केलेली आहे हे स्वतः नास्तिक असल्यामुळे लोकांमध्ये नाही, मग त्याच्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फोटो आला ना बाहेर, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गणपतीला नमस्कार करताना स्वतः वहिनी आणि साहेबांचा फोटो आला ना बाहेर. तुम्ही म्हणजे इतिहासतज्ञ नाही आहे, तुम्ही म्हणजे खूप अक्कल आहे असं काही नाही आहे. उलटा तुम्हाला डिमेन्शिया झाला आहे, तुम्ही विसरताय. तुम्ही हाजी अराफत तुमच्या बाजूला बसायचा तरी विसरलात की मुसलमान दाढीच ठेवतात म्हणाले. आश्चर्य ना. आवडसाहेब, काल पवारसाहेबांबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं की काही गुण घेण्यासारखे आहेत, पण या गुणाचं करायचं काय? नाही, हे आता तुम्ही आम्हाला सांगू नका आणि तुम्हाला विचारण्याची गरज नाही आणि सांगण्याची गरज नाही. आम्ही करू त्यांच्या गुणाचं जे काय करायचं आहे ते. सुप्रिया सुळेंवर देखील हां, हो, सुळे असं काही म्हणत होते ना. ते सुळे घुसले की किती लोक तर ते जंगलात विचारून घ्या एकदा. सुळे घुसतात माहिती आहे ना, हत्तीचे सुळे कसे घुसतात. आम्हालाही बोलता येतो, बोलतं कोणाला येत नाही, पण राजकारण हे खूप गांभीर्याने खूप प्रगल्भतेने घ्यायचं असतं. लोकांना दिशा द्यायची असते, लोकांच्या सुखात भर पडेल हे काम करायचं असतं. लोकांचे अश्रू पुसायचे असतात. हास्य विनोद करणारे या जगात खूप आहेत. चार्ली चॅप्लिन होता, जॉनी लिव्हरी होता, आपण ह्यात. अजित पवारांच्या घरात धाडी पडतात, पण शरद पवारांनी सुळेच्या घरात पडत हे काय आम्ही ह्याच्यातून आपल्यालाही नोटीस आली आणि पवार साहेबांनाही नोटीस आली. धाडी ते त्यांच्या घरात पडत, त्यांच्या शहरात धाडीत पडत नाही, त्याच्यावर त्यांना पहिले ब्रीफिंग करतात आणि दुसऱ्यांना अडकवतात असं त्यांनी आरोप केला. हा नवीन शोध आहे, हा जावई शोध आहे. तेच मी म्हणता ना, ह्यांना जे पाहिजे ते त्यांच्या डोक्यात राहत नाही, त्यांच्या बुद्धीत राहत नाही, आणि जे नको ते त्यांच्या बुद्धीत बरोबर राहतं. म्हणजे वारसा जपायचा सोडून, म्हणजे काय मोठा वारसा आहे प्रबोधनकारांचा. या इथलं सगळा समाज व्यवस्था स्पष्टपणाने सांगणारे प्रबोधनकार, आणि इथे खोटं काहीतरी नाटं सांगून ते बाबासाहेब पुरंदरे, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण ते गेले. आणि आपल्या हिंदू धर्मात असं म्हणतात की गेलेल्या माणसाबद्दल काही बोलू नये. जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलं राजसाहेब, ते वाचा. पान क्रमांक 93, पान क्रमांक सांगतो, पॅराग्राफ नंबर 4. त्या जेम्स लेनला ही माहिती कोणी दिली? आणि हे मी नाही सांगत आहे, हे जेम्स लेननी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे. मग तुम्ही ती माहिती का दिलीत? ह्याच्यावर कधी बोलणार आहेत का राज ठाकरे? ह्याच्यावर बोला राज ठाकरे, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ. ते असं गरगर गरगर फिरवीन, अरे गरगर गरगर फिरवीन काय मालमत्ता आहे काय? मी सांगितलं मुंबऱ्यामध्ये दहशतवादी सापडले 2009 नंतर, त्याची संख्या मोजा. मी तुम्हाला कागदपत्र काढून देणार आहे पत्रकारांनी, कारण मी रात्री उशिरा आलो त्यामुळे जमलं नाही. एक तर जे दहशतवादी मिळाले, जेव्हा दहशतवाद्यांचे संबंध आहे असं म्हटलं जातं, ते मूळतः मुंबऱ्याचे नव्हते, ते भाड्याने राहायला आले होते, 2-2 महिने झाले होते. आणि दुसरी गोष्ट, असे 3च प्रसंग घडलेत मागच्या काही वर्षामध्ये. तुम्ही कधी साध्वीवर बोलताना दिसले नाही. अतिरेकी कुठल्याही जाती धर्माचा नसतो. नथुराम हा महाराष्ट्र देशातला पहिला अतिरेकी होता, त्याच्याबद्दल बोलताना आपण कधी दिसत नाही. महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळीसह परत केलं, हे जगात उदाहरण दिलं जातं की राजा कसा असावा. शिवाजी महाराजांच्या ह्या क्रियेला सद्गुण विकृती म्हटलं गेलं, हे आपण कधी देशासमोर आणलं नाहीत. असं की असं आहे, आता तुम्ही सुपारीच घेतली आहे इथलं जातीय तणाव वाढवायची, तर त्याला मी तरी काय बोलणार. म्हणून मी साधा प्रश्न विचारला ना. एवढं जर तुम्हाला भोंगा आणि सगळ्या आवाजाबद्दल आहे, तर कालची तुमची सभा तुम्ही महाराष्ट्राची आणि सुप्रीम कोर्टाची माफी मागायला पाहिजे. 100 मीटरच्या अंतरावर कुठलाही भोंगा लागू नये असं मी नाही म्हणत, असं कायदा सांगतो. कायद्याला जुमानणारे आहात ना तुम्ही, कायद्याप्रमाणे भोंगे काढा सांगता ना. कालच्या सभेबद्दल माफी मागा.
त्याचप्रमाणे शरद पवारांनी सर, टीका केलेली आहे. कोचक टीका केलेली का जेव्हा शरद पवार आनंदात असतात तेव्हा वेगळं रिएक्शन खुश असतात म्हणजे तेव्हा. अशी एक वेगळी टीका केली म्हणजे दिल्लीचं राजकारण तेच नेहमी हलवत असतात. नाही, मला माहीत नाही, कारण का अनेक मुलाखती साहेबांच्या मी नाही केल्या आहेत, राज ठाकरेंनी केल्या आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना अधिकची माहिती असेल. पण शिवाजी महाराजांचे ते नावच घेत नाही. काल व्हिडिओ आला की महाराष्ट्र कोणाच्या नावावर एक होऊ शकतो असं जेव्हा राज ठाकरेंनी विचारलं साहेबांना, तेव्हा साहेबांनी एका शब्दात सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज. नाही तर परत म्हणायचे, हा जितेंद्र अरे तुने बोलतो. अरे जे इथे असतात ते इथे आई, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आपलेपणा असतो. आपण आईला ए म्हणतो की नाही, ए आई, तसं शिवाजीला म्हणून म्हणताना लोक शिवाजी म्हणूनच उल्लेख करायचे. परंपरेने ते एकेरीत उल्लेख करायचे, कारण का ते हृदयात होते महाराष्ट्राच्या. अहो म्हटलं की असं लांबचं वाटतं. तेव्हा आता हे सगळंच बदलायचं आहे. तुम्हाला आता काय करणार? जातीय तेढ किंवा जातीय राजकारण हे पवार साहेबांनी सुरू केलं. मी सांगितलं तुम्हाला ना, तुम्ही ऐकलंच नाही. तुम्ही संजय राऊत यांना तुम्ही सुरुवातीचं माझं ऐकलंच नाही. सुरुवातीला मी ह्याच्यावरती सगळ्यावरती बोललो. संजय राऊत यांना लवंडे म्हणणं, जयंत पाटील यांना जंत म्हणणं आणि अजित पवारांना 4 महिने ऐकायला येत नव्हतं, ह्या टीका कितपत? असं आहे की आपण काय बोलतो. माझा एकच प्रश्न आहे की तुम्हाला 4 दिवसात उत्तर सभा का घ्यावीशी वाटली हो? ह्याचं उत्तर द्या ना. तुम्ही 5-5, 6-6 महिने विचारतच नाही कोणाला, पण तुम्हाला 4 दिवसात उत्तर सभा का घ्यायला लागली? कारण का तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता, समाजामध्ये तुमच्याबद्दल असलेली अस्वस्थता. तुम्ही माझी नक्कल नाही करू शकले, तुम्ही सगळ्यांचीच नक्कल करू शकता असं नाही. मी काल ह्याचं उत्तर दिलं, त्यामुळे आज मी बोलणार नाही ह्याच्यावरती. पण आपल्याला जॉनी लिव्हर ही पदवी आता महाराष्ट्र देईल हे नक्की आहे. सर, आपल्या मतदारसंघात असलेले मशिदीवरचे बोंबे उतरवले जाणार नाही असे आहे. माझ्या मतदारसंघात मस्जिदी आहेत. मशिदीचे वरचे भोंगे उतरवावे असा नियम नाही. आवाज डेसिबल्समध्ये असावा हा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन केलं जातं. सर, 1999 नंतर संभाजी ब्रिगेड सारख्या संघ आहेत ते निर्माण झालेत असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे जातीय तेढ निर्माण झाली. जातीय तेढ कोण निर्माण करतं हे महाराष्ट्राला वेगळं सांगायला नको ना. हे तुमच्या वक्तव्यातच तुम्ही सिद्ध करतात ना, दुसरीकडे कशाला बोटं दाखवता? सर, काल त्यांचं महत्वाचं म्हणणं होतं का हा मुद्दा मी गेली अनेक वर्ष घेतो, त्याची त्यांनी नाही, मला काय माहित नाही तो मुद्दा कोण घेतं. पण हा मुद्दा जनसंघाने 80च्या अगोदरचा जो जनसंघ होता, म्हणजे 77 साली जनता पार्टीमध्ये जनसंघ विलीन झाला होता. म्हणजे 77च्या आधी जो जनसंघ होता, जो बलराज मधोक, ज्येष्ठ नेते होते त्याच्यात, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सगळेच मोठे नेते, आशू अडवाणी मुंबईतले, उत्तमराव पाटील उत्तर महाराष्ट्रातले, तेव्हा बोंगेंचं राजकारण सुरू होतं ना. हे काय नवीन नाही महाराष्ट्राला किंवा देशाला. म्हणजे मीच शोधलं, म्हणजे मीच आइन्स्टाइन, मी कुछ भी बोलो मेरी लाल. सर, हिंदी में जानना चाहेंगे 3 तारीख को उन्होंने अल्टीमेट दिया है कि 3 तारीख को पहले अगर भोंगा नहीं उतारा गया तो बहुत ही गृह मंत्रालय और उनको चेतावनी दी है. ऐसा है कि अगर तुमको दंगे फैलाने ही हैं तो उसको आपको कौन रोक सकता है? कल उन्होंने कहा कि शरद पवारांच्या घरी गेले तेव्हा पोलीस नव्हते, पण माझ्या सिक्युरिटीला पोलीस होते. महाराष्ट्राचा मोठेपणा आहे. तुम्ही काल घरातनं निघालात, तुम्ही स्टेजवर जाईपर्यंत पूर्ण ठाणेकरांच्या गाड्या थांबवण्यात आलं होतं. पूर्ण ठाण्यात मरणाची ट्रॅफिक होती. पण खबरदारीची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र सरकारने आपल्याला सुरक्षा व्यवस्था दिलेली. एवढी त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. आपण महान आहात. व्यासपीठावर जाता सगळ्या गाड्या बंद होत्या. तुमची सभा चालू होती तेव्हा पूर्ण ठाण्यामध्ये 4 तास ट्रॅफिकचा घोटाळा झाला होता. आपण महान आहात. आपण काही करू शकता.
ईदची डेडलाईन दिलेली आहे भोंगा. मी सांगितलं ना की आपल्याला म्हणजे इथे दंगलीच घडवून आणायच्या असतील, आपल्या पोरांना जेलमध्येच पाठवायचं असेल तर त्याला कोण काय करणार. म्हणजे आता बहुजन समाजाच्या पोरांनी विचार करायला हवा की ते मस्त वरती बसणार आणि तुम्ही जेलच्या फरशीवर बसणार. काय करायचं ते लोकांनी ठरवायचं. आता आम्हाला काय, आम्ही काही बोलूच शकत नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढंच लक्षात ठेवा की इतिहासामध्ये दंगा करणाऱ्यांच्या कुठल्याही मोठ्याचं घर जळलेलं आजपर्यंत इतिहासात कुठेही नमूद नाही. जेलमधनं सोडवायला फक्त आईवडील जातात, आईबाप, नातेवाईक. नंतर तो नेता विचारायला येत नाही की बाबा तुझ्याकडे बेलचे पैसे आहेत का रे, वकिलाचे पैसे आहेत का रे. तारीख पडत असते, नोकरीवर जाणाऱ्यांना दांडी मारावी लागते. तेव्हा हे बोलणं खूप सोपं आहे. ए जा रे कर, ए जा रे कर, ए जा रे कर. मी बसतो वरती आपला शांत. सर हिंदी में जानना चाहिए 3 तारीख को जो अल्टीमेटम दिया गया है उसके बारे में आप क्या कहना चाहते हो? मैंने कहा ना कि अगर आपको दंगे भड़काने ही हैं तो आपको कौन रोक सकता है. आपके वक्तव्य से, आप जो बोल रहे हैं उससे समाज अस्वस्थ हो रहा है. ये आपको अगर दिख नहीं रहा है तो आंख होकर भी अंधे होने वाले को आप चश्मा नहीं लगा सकते. मुमरा में टेररिज्म का नॉर्मली बताया कि उनका टेररिज्म का मैं उनको एक बात बता देना चाहता हूं कि मैं 2009 में मुमरा का आमदार बना. तब से इतिहास पढ़ लीजिए, सिर्फ 2 बार ऐसी घटनाएं घटी है, सिर्फ 2 बार. मैं कल आपको शाम तक आपको तारीख भी दे दूंगा. ऐसा है कि दुनिया में अतिरेकी कहाँ नहीं मिलते हैं, लेकिन उनको जात धर्म के छापे मार के, छप्पे मार के देखा नहीं जाता है. कोई धर्म आपको कहा जाता है कि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा. ये किसी ने लिखा है, ये भी जान लो जरा. या अल्लामा इकबाल ने लिखा है. भाई साहब, इस देश का पहले अतिरेकी जिसने हम एक बुढ़े पे जो निशस्त्र था उसके ऊपर 6 गोलियां चलाई, आपके मुंह से उसका नाम भी नहीं निकलता. उसका नाम नथुराम गोडसे है. और मैं आज बहुत 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 विश्वास से बोलता हूँ. फाड़ डाला. वो किसने दिए थे? वो जो देने वाले का नाम था रुस्तम जमाल. आपके ऊपर हमला होने वाला है, ये किसने बताया? और जब अफजल खान गिर गया तो शिवाजी महाराज के ऊपर तलवार चलाई गई. उनके जिंदगी में उनके ऊपर एक ही वार था, एक ही जख्म थी. और फिर जो मारने वाला था उसकी मुंडी छाट दी गई और वो मुंडी को तलवार पे रख के उनके सैनिक चिल्लाते हुए जल्लोश मनाने के लिए नीचे उतरे. वो किसका था ये सब? धड़ किसका था? आप कभी वो नहीं बताते, क्यों छुपाते हो? उसका नाम था कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. क्यों नहीं बाबा साहब पुरंदरे ने कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यह नाम लिखा है? क्यों हमेशा कृष्णाजी भास्कर लग दिया है? तो जातिवाद के बारे में मत बताइए. जिसने अपने माँ को सती से रोक दिया, जो सती परंपरा थी इस देश की, वो बहुत बड़ा क्रांतिकारक था. जो समाज के धार्मिक नीतियों के खिलाफ विद्रोह हुआ, अगर कहाँ हुआ तो शिवाजी के ज़माने में हुआ. जिन्होंने जाति भेद नष्ट कर दिया, धर्म भेद नष्ट कर दिया. और आज भी इतिहास में शिवाजी महाराज का राज्य ऐसा कभी कोई नहीं बोलता है. हमेशा बोलते हैं कि लोगों का राज्य था, रयतेचं राज्य, रयत थी वहाँ पे. तो भाई साहब, जात कहाँ से आई? ये आपके आजोबा की किताब में लिखा गया है. जरा वो किताब पढ़िए, नहीं तो मैं वो किताब आपको भेज देता हूँ. जरा टाइम मिले कभी तो पढ़ लेना. देखो ऐसा है कि जॉनी लीवर बहुत बड़ा मिमिक्री किंग है.
आज भी देखो आप, जॉनी लीवर जो करता है लोग हंसते हंसते थक जाते हैं। आप में और जॉनी लीवर में कोई अंतर नहीं है। वो चित्रपट सृष्टि में करता था, आप राजकीय मंच पे करते हैं, सियासती मंच पे आप वही काम करते हैं। कुणाल कामरा और आप, इनकी बातें सुन के दुनिया हंसती है। हंसने के लिए राजनीति नहीं की जाती, लोगों के चेहरे पे हंसी दिखने के लिए आपको काम करना पड़ता है। उनकी गरीबी, उनका दुख, उनके आंसू ये कम हो, इसका गंभीरता से ख्याल रख के आपको राजनीति करनी पड़ती है। क्या राज साहब, आपको मालूम नहीं गैस की क्या क्या कीमत है? क्या आप गाड़ी चलाते समय जानते नहीं पेट्रोल की क्या कीमत है? क्या जानते नहीं डीजल की क्या कीमत है? क्या आप डीजल का बिल भरते ही नहीं, कभी कोई और भरता है? अगर आपके खीसे से आएगा तो पता चलेगा ना कि भाई कीमत ऐसी कैसी बढ़ेगी। लेकिन आपको उसके ऊपर बोलते हुए नजर ही नहीं आया। देश अब आवाज से परेशान नहीं है, देश इन सब से परेशान है, क्योंकि माँ बहनों का जीना मुश्किल हो गया है। इन बढ़ती हुई मुश्किलों की तरफ न देखा जाए, इसको नजरअंदाज किया जाए, इसलिए आप माथा भड़काने का काम करते हैं। सर, राज साहब ने कल जो भी मुद्दे उठाए, या फिर भूंगा का मुद्दा हो, मस्जिद का मुद्दा हो, मुंब्रा का मुद्दा हो, जो भी मुद्दे थे, ये सारे मुद्दे जो है वो पहले उन्होंने कभी उठाए नहीं थे, उसके बाद उठाए। ऐसा है, वो छोड़ो, मेरे को उससे कोई लेना देना नहीं। उन्होंने कहा कि जितेंद्र आव्हाड ने अवार्ड, तो एक तो महाराष्ट्र देश के भाषण, किसी का उंगली दिखाकर उसके ऊपर इल्जाम लगाना, ये हमारे संस्कृति में नहीं चलता है। हम किसी को इकेरी भाव से नहीं बुलाते हैं, हम उसका सम्मान करते हैं, चाहे वो दुश्मन भी हो। पर जितेंद्र आव्हाडला मी असा फिरवीन फिरवीन, किसी का अपमानित करके भाषण करना ये कोई बड़ा भाषण नहीं होता है। ऐसा कहा जाता है समाज में कि किसका व्यंग और रंग के ऊपर बात मत करो। आपके मन में जातिवाद कितना ठूस ठूस के भरा है, ये आपके भाषण से पता चलता है। मेरे पीछे कोई नाम नहीं है, मैं यहाँ बैठा हूँ मेरे ताकत पे बैठा हूँ, खुद होकर मैंने अपने आप को निर्माण किया है, अपने आप का। उसमें मेरे माँ बाप और शरद पवार जी का योगदान है, ये मैं कभी नहीं भूल सकता। लेकिन मेरे पीछे कोई चाचा और मेरे दादा का नाम नहीं है। जिस व्यक्ति के सामने आप बात के बारे में आप बात कर रहे हो, वो एक पिछड़े समाज का प्रतिनिधि है, जिसको पवार साहब ने इतनी ताकत दी कि यहाँ तक ला बिठाया। मैं आपको शुक्रिया अदा करता हूँ, उसकी बड़े बातों को आपने बड़ी गंभीरता से ली और 5 दिन में आप ठाना आए। सर, 3 तारीख के बाद लॉर्डर का इशू हुआ, तो हमारी जवाबदारी राज ठाकरे ने कहा, इस पर हम क्या कहेंगे? वो अभी सब 3 तारीख को देखेंगे। अब उसकी बात खत्म हुई, कल भाषण खत्म हुई। जय हिंद, जय महाराष्ट्र, मुलाकात बंद। जय हिंद, जय महाराष्ट्र भाषण माझं पत्रकार परिषद संपली। आपल्याला चहा पाजून नाश्ता देऊन आपल्याला पाठवून दिली। Of the report.